नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आजचा हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तर तो जुना व्हिडिओ आहे. जुना म्हणजे मी आत्ता जेव्हा गावी होती ना तेव्हाचा व्हिडिओ आहे, दिवाळीच्या दरम्यानचा. फक्त मला पोस्ट करायला लेट होते. आता तुमच्या बऱ्याचशा कमेंट येत होत्या, ताई तू पुण्याला गेली. तर हा मी पुण्यातच आहे, फक्त हा व्हिडिओ लेट पोस्ट करते मी. तर चला, संध्याकाळची वेळ होती, 6:30 वाजले होते आणि आता चुलीवर स्वयंपाक करायचा बेत होता. तिकडे आत्या लसूण नीट करतात आणि इकडे ताईने चूल पेटवून घेतली. वार लागत नाही. आणि इथं माझं कढई खाली माती लावून घ्यायची चालू असते. कढई जास्त काळी होती ना, जर असं माती लावून घेतली तर घासताना जास्त ताण नाही पडत. तवा कढई ह्याचं सगळंच मी घासून त्याला मागच्या साईडने राड लावून घेतली. भैयांचं पण काम चालू आहे मागं. आता इकडे ताई भाजी बनवून घेते, तोपर्यंत इथं मी पीठ मळून घेते. तेव्हासारखं जाळ आठवला. तर आता तेलात पहिला ताईनं जिरे टाकले आणि त्याच्यानंतर तेलातच अंडी परतून घेतली. आणि त्याच्यानंतर हा मसाला ऍड करायचा होता. ह्यात लसूण, खोबरं, घरचा मसाला आणि हळद हे सगळं एकत्र बारीक केलेलं आहे. आणि हे सगळं आता हे मसाला टाकून घेते तेलामध्ये. काय आता हे जे लसूण, खोबरं आणि घरचं तिखट, हळद आपण हे जे मसाले टाकलेत ना, तर छान तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं. आणि तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचंय. पण जाळ ताईनं कमी ठेवलं, एकदम करपून बिरपून जाऊ नये म्हणून. आरावर चालू आहे आता हे भाजायचं. आता कदाचित तुम्ही कमेंट करत चाल की ॲल्युमिनियमची कढई आपण वापरली, कारण चुलीवर जेव्हा करतो ना भाजी तेव्हा शक्यतो आम्ही ॲल्युमिनियमची कढई तेव्हाच वापरतो. नाहीतर घरात सगळे आपण स्टीलचीच भांडी वापरतोय, कारण स्टीलमध्ये जरा लवकर करपतं असं होते. तर आता इथं ताईनं पाणी ॲड करून घेतले त्याच्यामध्ये. आणि चवीनुसार आता नमक टाकून घ्यायचं. स्वतःच म्हणते ती आहे. हवा लावली तर हवा नाही बलत, हवा आता जाती बॅग बाहेर जाते. अरे आलं वाटतं. पोळपाटाने बेलनं राहिलं तेवढं आणतो. चपाती लाटायची दोन्ही. कधी बाहेर हो
आता इथं ताईनं चपाती भाजून घेतली आणि मी लाटून दिल्या होत्या ताईला, पटपट दोघींनी मिळून करून घेतल्या. आता भाजताना पण ना चपाती थोडी डागलू दिली ना तर खूप खमंग लागते चपाती चुलीवरची. आणि त्यात जर मीठ व्यवस्थित असेल ना चपातीला मग तर खूपच छान लागते. नुसती खायला पण चुलीवरची चपाती खूप छान लागते. आता चपाती भाजताना ना एवढा छान सुगंध त्याचा दरवळत होता ना, असं वाटायचं भाजी राहू दे, नुसती चपातीच खाऊन घ्यावी. आता बघा आपली ही चुलीवरची सिंपल अशी भाजी, आणि बघा किती छान कट आलाय त्याला, दिसताना पण खूप भारी दिसते. तर आम्ही म्हटलं तर ह्यांना सगळ्यांना जेवून घ्या तुम्ही, आम्ही नंतर तिघी शेवटी बसतो जेवायला. आणि म्हणूनच वाटतं की गावाकडचा हा निवांतपणा ना फक्त गावाकडेच भेटतो. शहरात आपली धावपळ ते दुनिया असते ना, तर एवढा निवांतपणा नाही भेटत. एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा असं चांदण्यात बसून चुलीवरचं मस्त जेवण जेवायला, आणि त्यात आपली फॅमिली सोबत असल्यावर अजूनच मजा येते. आता चुलीवरची गरम गरम भाजी, गरम गरम चपात्या, आणि थोडीशी साईडला थंडी पडलेली, रातकिड्यांचा आवाज किरकिर येतोय आणि चांदणं पडलंय, खूप मजा येत होती बरं का. एवढीच होते. आजीकडनं मोठ्या वाटीचं आता ना 4 अंडी घेऊन आजोबा रे आजोबा प्लेट दे. दिसते नमक लागते काय हो. आज मुर्गीचा अंडा बनवलाय. हा, जाळा लागायसाठी. एकदा फक्त आता इथं आयुष्य प्रश्न विचारायचे चालू होते. आपण रोज का चुलीवर स्वयंपाक करत नाही, आपण गॅसवरच का करतो, आपण किचन मध्येच का करतो, असं. अंधारात दिसत नाही तो मामा इकडं. फोन वाजतोय तुमचा. घ्यायचे अजून मला कमी मध्ये बस भाजी चपाती गरम करायला. आता इथं चंद्र बघून मुलांच्या गप्पा चालल्या होत्या की मी चंद्रावर जाणार आहे, दिद्या तू येणार का माझ्यासोबत, असं. लहानपण एकदम निरागस असतं, पुढची दुनियादारी काय माहित नसते. एकदम मस्त गप्पा चालल्यात ह्यांच्या. आता म्हटलं थोडीशी देशी अंडी होती, देशी अंड्याची पोळी ती पण चुलीवरची खूप छान लागते. आणि मुलं तिखट खातील नाही खातील म्हणून त्यांच्यासाठी इथं ताई आधी अंड्याच्या पोळ्या बनवून घेते. स्वयंपाक तर झाला, अंड्याची पोळ्या झाले की आता आम्ही तिघी जेवायला बसून. जेवा की आयुष जाऊ की. बुर्जी केली म्हणायची. बघाई तू जाऊ शकत ना. आता मी पुण्यात थांबून हा व्हिडिओ एडिट करते, तर मला गावाकडची किती आठवण येते. व्हिडिओ एडिट करताना एकदम स्माईल होते चेहऱ्यावर. मग समजलं अरे आपण इथं नाही, आता आपण पुण्यात आलोय, तर ह्या गोष्टीपासून आपण थोडं लांब आहे. आता जेव्हा गावाला जाईल ना परत ही मजा मस्ती एन्जॉय करायला भेटेलच. आणि हा व्हिडिओ एडिट करताना ना मला पण खरंच खूप वाईट वाटते, कारण खूप आठवण येते आमच्या पिल्ल्यांची. म्हणजे आस्था, आरव, ताई, घरातले सगळे, आत्या, म्हणजे खूप आठवण येते त्यांची. आता इथंच बसा पुढं. अंड्याची पोळी राहू देत नाही की म्हणली ती बरोबर. आता सगळ्यांची जेवणं झाली होती आणि इथं आम्ही तिघी आता शेवटी जेवायला बसलो होतो. पळल की व्हिडिओच्या नादात.
मग पाहिजे बायाने भाजी करून दिली आपल्याला पोळी करून आता जेवण करून तर झालं होतं, पण आता सगळ्यात महत्त्वाचं काम होतं की बाहेर बसून निवांत भांडी घासायचे. इथं पण कामं करायला बोर होत नाही, जेव्हा अंगणात कामं करायची असतात ना तेव्हा. तर सगळ्यात शेवटी आम्ही दोघींनी मिळून भांडी घासून घेतली. भांड्याचं सगळं आत नेलं, जे सामान चुलीत पुढं पसरलेलं होतं ते पण आवरून घेतलं आणि मग निवांत झालो. शहरामध्ये जग एवढं धावतं आहे ना, कुणाला कुणासाठी वेळ नाही आहे, एवढी धावपळ. आणि हा निवांतपणा फक्त गावाकडेच असतो. शहरामध्ये ना किती चमक दमक असू द्या किंवा किती मोठे मोठे मॉल असू द्या, पण गावाकडची ती शांतता असते. पक्ष्यांचा आवाज जो असतो किंवा हवेची झुळूक असते ना, त्याचा आवाज जो असतो, किंवा पहाटे उठल्यानंतर पक्ष्यांची किलकिल किंवा दिवस उगवतानाचा जो सीन असतो ना, खरं तर ते स्वप्नातलं आयुष्य असल्यासारखं वाटते. पण ते शहरामध्ये कुठंतरी हरवून जाते. पण ठीक आहे, आता अजून 4-5 दिवस मला पण इथे ॲडजस्ट व्हायला लागतील आणि हळूहळू सवय होऊन जाते. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.